चेंडू थांबणार नाही हा म्हणता जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. वा एक विकेट गमावली जाते. एक मोहरा गारद आहे. 12 धावा आहेत. दुसरे षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. कविश पवार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. सुरेख चेंडू या ठिकाणी फलंदाजाला काही चेंडू समजला नाही. टप्पापर्यंत झपकर यष्टीरक्षक आपली कामगिरी पूर्णांकात आणतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. धाव संख्या तिथे स्थिर 12 धावा 1 बाद 12. पुन्हा एकदा गोलंदाज तयार कविश पवार. चेंडू हलकासा कट केलेला आहे. क्षेत्ररक्षक घेणार चेंडू अडवणार. सिंगल येते आणि या सिंगलच्या बरोबरीनं धाव संख्या जाऊन पोहोचते 1 बाद 13 धावा. संकेत या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपला. 13 धावा म्हणजे 12 चेंडूचा खेळ संपला. 13 धावा आल्यात. एक मोहरा गारद आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ येणं बाकी. अद्यापही 12 चेंडूचा खेळ शेष. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये नारपोली संघाला किमान 25 धावा जरी केल्या तरी या धावसंख्येला कलाटणी प्राप्त होईल. आकारणी येईल आणि काहीतरी या मॅच मध्ये रंगत निर्माण पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी 30 षटक घेऊन येतोय तन्मय. या पुढील 2 षटकाचं पृथक्करण करतील. मायक्रोफोनवर येतील माझे साथी सहकारी मित्र संकेत. मी यांना विनंती करतो की आपण या 2 षटकांचं विश्लेषण करायचं आहे. धन्यवाद आर.के. ताबोळी साहेब. आपण बघितलं असेल पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे आणि लढत आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे वयाळ विरुद्ध नारपोली अशी लढत पाहायला मिळते. पहिलं षटक फेकलं ते म्हणजे महेश म्हात्रेनं. दुसरं षटक कविशने फेकलं पण जबरदस्त षटकं फेकली होती. परंतु तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हा येतोय लॉंगॉनच्या दिशेला आलेला पहिला षटकार 6 धावांसाठी. प्रीतम आणि नरेंद्र मस्करी जोडी आपल्याला नारपोली संघाकडून पाहायला मिळते. गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज तन्मय वयाळ संघाकडून कासपेंडकडून तयार आहे. हा चेंडू शॉर्टपिच चेंडू टप्पा काढल्यानंतर चेंडू सरळ फलंदाज बाद होतोय. दुसरा आद्रा बसतोय तो नारपोली संघाला. खेळपट्टीचा एक विचार केला संदेश तर खेळपट्टीवर अशी एक खेळपट्टी आहे की टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू कुठेतरी आपण मागच्या सामन्यामध्ये देखील पाहिला असेल. टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू अगदी खाली राहतो आणि सरळ स्टंप किंवा विकेट किपरच्या हातात जाऊन विसावतो. परंतु हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव जातोय आणि मागच्या चेंडूवर एक जबरदस्त मोहरा टिपला तो म्हणजे फलंदाज बाद झालाय. अर्थातच प्रीतम बाद झालाय आणि चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती वयाल संघाकडून. तिसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावर असताना तिन्ही षटके मिळून चांगली आतापर्यंत पाहायला मिळत आहेत ती वयाल संघाकडून. हा चेंडू माइट हिट मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. 1 धाव या चेंडूवर मिळते. एका धावेच्या बरोबरीने धाव फलक करते. एकूण धावसंख्या झाली ती 2 बाद 20.
2 बाद 20 तिसरं षटक प्रगती पथावर असताना आपण साहेब या खेळपट्टीचा विचार केला तर अजूनपर्यंत 50 धावांपर्यंत एकही संघ धावसंख्या वरती गेली नाहीये, परंतु येणाऱ्या आजच्या दिवसामध्ये 50 धावा कुठला संघ पार करतोय हे देखील पाहणं गरजेचं ठरणार. परंतु पंचांचा हात वरती येतोय आणि पायचीच्या स्वरूपात तिसरा आदरा बसतोय, तो म्हणजे नारपोली. तन्मयला मिळाली आणि तिसरा आदरा बसला, तो म्हणजे नारपोली संघाला. गोलंदाज तन्मय पुन्हा एकदा काचा पेंट करून तयार आहे. हा चेंडू गुडलेन चेंडू टाकलाय, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू डावी यष्टी सोडून बाहेर जातोय. पंचांचा स्वयाचा इशारा येतोय. या वाईटच्या मदतीने धावफलक आणणार. धावफलकावरती एकूण धावसंख्या झाली ती 21. 3 बाद 21 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सलामीचे तिन्ही फलंदाज मी म्हणेन माघारी आतापर्यंत परतलेत. हा चेंडू मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडू खाली स्वतः विकेट किपर आणि चौथा आदरा नारपोली संघाला. हा महिना पुढे जाणार साहेब. आता होळीचा दिवस जवळ येत जाणार आणि एक या वर्षातला होळी एक मोठा उत्सव आपल्याला सण देखील साजरा करता येणार. तशीच गीतं लोकगीतं आपल्याला राज माळी आमचे गावचे सुपुत्र आहेत, संजय माळींचे ते सुपुत्र आहेत. मोठं नाव आमच्या गावातलं संजय माळी, त्यांचे ते सुपुत्र. बोलूया सामन्याकडे. हा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सरळ सीमा रेषे पलीकडे. 6 धावांसाठी फाईन लेगच्या दिशेला आलेला हा षटकार. होली पुनवता सन मोठा शिमग्याचा. होली पुनवता सन मोठा शिमग्याचा. हे बारके मोठ्यांचा हौशे मौजेचा सन आहे यौवन. जर आमच्या दाराशी आहे शिमगा जर गाणं असलं तर पुढच्या वेळेला जर ते गीत वाजवलं तर अत्यंत आनंद होईल. तर वळूया सामन्याकडे. अतिशय बऱ्याच वेळानंतर आलेला हा षटकार संघाच्या धावसंख्येत भर घालतोय. 27 धावा 27 धावा धावफलकावरती झाल्यात. खेळाडूंना माझी विनंती असेल शांतपणे आपण खेळ करायचा आहे. जो काही निर्णय असेल ते आमचे पंच आपल्यापर्यंत पोहोचवतील. दोन्ही पंचांचा सल्ला करू द्या, त्यांचा निर्णय अंतिम असेल. चला, धावफलकावरती एकूण धावसंख्या झाली ती 27. आतापर्यंत तिसऱ्या षटकातल्या 5 चेंडूंचा खेळ संपलाय.
हा चेंडू जबरदस्त फटका मारलाय, चेंडू जातोय सरळ मिड विकेटच्या दिशेला सीमा रेषे पलीकडे 6 धावांसाठी. लागोपाठ 2 षटकार आले आणि धावसंख्येला कलाटणी प्राप्त झाली, आकारणी आली. नक्कीच तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे. जी गाडी कुठेतरी खूप कमी वेगाने वाटचाल करत होती ती गाडी आता नारपोली संघाच्या वेग पकडलाय आणि चांगला पिकअप पकडलाय. धावफलकर ती एकूण धावसंख्या झाली ती 33. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. माझे साथी स्कोर संदेश कारंदे मला माहिती देत आहेत की अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिलं षटक मी म्हणेन महेश म्हात्रेनं फेकलं, दुसरं षटक कविशने फेकलं, तिसरं षटक फेकलं तन्मयनं आणि चौथं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर असताना चौथं षटक हे स्लॉगवरच्या षटकामध्ये मी म्हणेन नारपोली संघ मोठे धावसंख्या वसूल करताना आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू पुन्हा एकदा कमरेच्या वरचा चेंडू, पंच आमच्याकडे वळतात, पंचांचा नोचा इशारा येतोय आणि या ठिकाणी एक धाव नक्कीच पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या नादात 5वा आदरा बसतोय नारपोली संघाला. डीजे मास्टर तर गोलंदाजाचा चेंडू पुन्हा एकदा माहिती हिट मिड ऑफ आणि मिड ऑनच्या मधून आलेला हा जबरदस्त फटका 6 धावांसाठी. पोलीस संघाच्या फलंदाजीने पहिले सुरुवातीचे जे वासुदेव असेल, प्रीतम असेल, नरेंद्र मस्कर असे जबरदस्त खेळाडू आहेत ना, ते माघारी धाडल्यानंतर सुद्धा हे जे पाठीमागचे जे प्लेयर आहेत त्यांनी मी म्हणे संघाला तारण्याचं काम केलंय आणि संघाला एका चांगल्या धावसंख्येपर्यंत आणून ठेवलंय. आतापर्यंत 5 गडी बाद झाल्यानंतर नारपोली संघाची धावसंख्या झाली ती 41 धावा. 41 धावा आपल्याला पाहायला मिळतात नारपोली संघाच्या आणि या षटकातला मी म्हणेन अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 41 धावा झाल्यात. आरकेड तांबोळी साहेब अजूनही संधी या संघाला 50 धावांपर्यंतच्या वरती मजल मारण्याची. हा चेंडू हलक्या त्याने कट केलाय. चेंडू खाली 2-2 एक क्षेत्ररक्षक पळतोय परंतु चेंडू जिंकतोय, क्षेत्ररक्षक हारतोय आणि चौकार येतोय. नाणेफेकीसाठी या ठिकाणी यावं. हा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला ट्रॅव्हल करतोय पण या चेंडूवर 2 धावा मिळतात. मागच्या चेंडूवर मिड विकेट माफ करा थर्डमॅनच्या दिशेला चौकार मारला होता. या चेंडूवर 2 धावा मिळतात आणि आता मात्र 47 धावा. अजूनही शेवटचा चेंडू आहे. या दिवसभरातल्या सामन्यांमधली जर मोठी धावसंख्या करण्याची मानस संधी मी म्हणेन नारपोली संघापुढे आहे. शेवटचा चेंडू या सत्रातला. हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. चेंडू जातोय सरळ लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि 6वा आदरा बसतोय तो नारपोली संघाला आणि 47 धावांवर समाधान मांडतायत आणि 48 धावांचं पुढे आव्हान ठेवलंय. साहेब आपल्याला वाटलं होतं कुठेतरी जसा पिकअप नारपोली संघाने शेवटच्या षटकांमध्ये पकडला होता त्या षटका तसे फलंदाजी पाहता मी म्हणेन कुठेतरी 50-55 धावांपर्यंत हा संघ जाऊन पोहोचेल परंतु शेवटच्या
फटका मारला होता, पण तो चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन विसावला आणि फलंदाजाला आपली विकेट गमावी लागली. परंतु 47 धावांपर्यंत म्हणजे माफक धावसंख्या आपल्याला म्हणता येईल. एक फायटिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल, कारण की दोन्ही काटेकी संघ आहेत. आपण म्हणू शकत नाही की 47 धावा झाल्या असल्या तरी वयाल संघ मी म्हणेन चांगली धावसंख्या वसूल करेल का, परंतु नारपोली संघामध्ये देखील चांगला कोणत्याही संघाला कमी लेखता कामा नये. आता बघा, मगाशी आपल्याला असं वाटलं होतं की नरेंद्र म्हस्कर, तुमचा प्रीतम सारखे विकेट गमावल्यानंतर मागचे जे खेळाडू होते यांना एवढी धावसंख्या उभारता येईल का, परंतु क्रिकेट आहे. एखादा बॉलर सुद्धा फलंदाजी करू शकतो, त्याचा दिवस तो असतो आणि तो वातावरण त्याला अनुकूल असतो, म्हणून त्या ठिकाणी त्याचा दिवस तो त्याच्या वाट्याला येतो आणि तसं चित्रीकरण आपण मागील मॅचमध्ये पाहिलं. परंतु या ठिकाणी आता पाहायचं आहे याचं प्रत्युत्तर. वयाल संघाला येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 48 धावा, कंपल्सरी चेसिंग, 12ची सरासरी प्रति षटकामागे राखावी लागेल. परंतु या ठिकाणी सलामीची जोडी क्रीजमध्ये अवेलेबल आहे. डावखोर हाताचा फलंदाज महेश म्हात्रे स्ट्राईक एंडसाठी आणि नॉन स्ट्राईक एंडसाठी त्याचा समवेत जोडला जातोय कल्पेश तांबोळी साहेब. जर पहिलं षटक हे जर जास्त धावेचं आलं आणि महेश म्हात्रे जर या षटकाच्या समाप्तीनंतर देखील क्रीजवर असला तर मी म्हणेन विजयाच्या आशा नक्कीच वयाल संघाच्या पल्लवीत असणार. हा नक्कीच. परंतु या ठिकाणी तेजस देशमुख आणि महेश म्हात्रे अशी जोडी. पहिलं षटक कल्पेश आणि महेशच्या बॅट मधून आलेला हा श्री गणेशा फटका तारामंडळच्या नाईटचं जे
तारामंडळ आहे त्या दिशेने हा लगावलेला श्री गणेशाचा फटका 6 धावेसाठी. यार्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तैनात असतात. स्लॉगरचं हे हाणामारीचे षटक असतं आणि या षटकामध्ये जेवढ्या जास्तीत जास्त धावा करण्याची संधी असते आणि त्या संधीचा लाभ या दोन्ही फलंदाजांनी घ्यायचा असतो कोणत्याही संघाच्या. या ठिकाणी सुरुवात पाहायला मिळते महेशच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर 6 धावा येत आहेत. गोलंदाज तयार. हा चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जातोय चौकार. 4 संकेत बिनबाद 10 धावा. या ठिकाणी पहिल्या चेंडूवर षटकार येतोय. दुसऱ्या चेंडूवर चौकार येतोय. पहिल्या 2 चेंडूचा खेळ संपला. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 47 धावेचा पाठलाग करत असताना 48 धावा करायचे आहेत. या ठिकाणी 12ची सरासरी प्रति षटका मागे राखायची आहे आणि हा देखील या ठिकाणी 1 बाउन्स चौकार येतोय थर्डमॅनच्या दिशेने. हा लगावलेला महेशच्या बॅट मधून पहिला षटकार दुसरा चौकार. पंच काय आहे षटकार आहे का चौकार आहे? चौकार आहे. चौकार आहे. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा येतोय 1 बाउन्स चौकार. म्हणजे एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 18. बिनबाद 18 धावा. या ठिकाणी पंच आमच्या दिशेने बोलतात की वाईड एक अवांतर धाव आणि एका अवांतर धावेच्या बरोबरीने धावसंख्येचं समीकरण जाऊन पोहोचतंय बिनबाद 19 धावा. 19 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि हा चेंडू जातोय पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. हा येतोय उत्तुंग असा चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने 23 धावा. यमुनेच्या गाडी फसवलं चेंडूने. या क्षेत्ररक्षकाला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी.
मध्ये जर जास्त धावा वसूल केल्या महेश म्हात्रेनं आणि सलामीला जर टिकून राहिला तर मी म्हणेन संघाच्या विजयाच्या आशा नक्कीच पल्लवित होणार. परंतु मी म्हणेन विजयाला उंबरड्यावर आणून ठेवलंय महेश म्हात्रे सारख्या फलंदाजाने. हेच तर खासियत आहे त्या फलंदाजामुळे. आपण 27 धावा धावफलकाचे झाल्यात आणि आपण बघितलं असेल 27 झाल्या. 27 धावा. हा 18 चेंडू आणि अजूनही 21 धावेची गरज आहे. पण 18 आणि 3 21 चेंडूंपेक्षा 3 धावेचं लंबांतर म्हणजे अंतर फार कमी आहे. एका फटक्याची उणीव. परंतु या ठिकाणी महेश म्हात्रे नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्राईक रोटेशन झालंय. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अभिजित. काय करतोय या ठिकाणी हे षटक. धावसंख्येपासून वंचित करतो, धावसंख्येला रोखून ठेवतोय की त्याचा फायदा फलंदाज घेतोय हे पाहणं बाकी. गोलंदाज तयार. आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. फक्त अजूनही 11 धावेची गरज आहे आणि अजूनही एकही विकेट नाही आहे. चांगलं वयात संघाकडून या ठिकाणी रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न. संकेत मी सांगू का काही गरज नाही आहे. चालतंय ना. परंतु असं असतं एक डुलकी आणि अपघाताची पालखी अशी तर होते. काही गरज नाही. चांगली धावसंख्येला कलाटणी आकारणी आहे. सुरळीत धावसंख्या या ठिकाणी. धावफलकावरती आहे. गोलंदाज तयार. चेंडू जातोय वन बाउंस सीमा पार. खणखणीत दणदणीत चौकार. ही 7 धावेची गरज आहे. गोलंदाज तयार. दुसरं षटक प्रगतीपथावर. चेंडू गल्लीच्या दिशेने जातोय. महेश म्हात्रे शार्प आहे. चेंडू जाऊ दे. आपल्याला टिकून राहणं महत्वाचं आहे. परंतु एकतर्फी जवळजवळ मॅच ही पाहायला मिळते. गोलंदाज तयार. आणि हा मात्र या ठिकाणी विजय फटका. सुंदर चेंडूचा फटका. 7 धावा येतात दोन्ही. महेश म्हात्रे झालाय संकेत. महेश म्हात्रे गाणं कोणाला जर डेडिकेट असेल तर महेश म्हात्रेला आहे. हा नक्कीच. मी तुला आधीच सांगितलं होतं की रायगड एक्सप्रेस आणि नरेंद्र मस्कर ऑलराऊंडर सर्व भूमिका. परंतु क्रिकेट आहे या ठिकाणी. स्कोर विथ लेवल. एका धावेची गरज आहे. चला औपचारिकता फक्त बाकी राहिले विजयाची. सामन्याला लगेच सुरुवात करा आणि सामना संपवा. हा यापुढील मॅच वडगाव आणि खाणे आंबोली या दोन्ही संघाच्या संगणकाला अंतिम अखेरचा पुकार असेल. आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. खाणे आंबोली संघाचा आहे. वडगाव संघाच्या संगणकाला निवेदन असेल लागलीच आपण या ठिकाणी यायचंय. गोलंदाज तयार. तिसरं षटक नरेंद्र
आणि हा मात्र विजय फटका महेशच्या बॅट मधून आलेला हा उत्तुंग असा आणि ह्या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला जातोय महेश कडक. चला या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार अर्थातच दुसरं तिसरं नाव कोण नसेल महेश म्हात्रेची निवड झाली आहे. महेश म्हात्रेला माझी विनंती असेल की